तर मंडळी आज बनवते मी बटाट्याची सुक्की भाजी, जे की बॉईल केलेली बटाटे आहे आणि ती खूप छान लागतात अशी बनवली की. तर मग बटाटे उकडलेले होते, त्यातले काही काढून ठेवले पराठ्यासाठी. आणि नंतर मग भाजी पण बनवून घेतली, कांदा वगैरे टाकून परतून घेतलं, त्यात मीठ वगैरे टाकून घेतलं आणि भाजी पण रेडी झाली. आणि युगसाठी म्हणजे माझ्या मुलासाठी बटाटे काढून ठेवले होते, त्याच्यासाठी पराठा बनवायचा. मग फिक्का म्हणून मग थोडीशी मिरची आणि मीठ टाकून त्याचा पराठा लाटून घेतला. आणि नंतर मग आहोंसाठी पण मग भाजी होती त्यातच बनवून घेतलं. मग भाजी घेतली, तीच मॅश करून घेतली. आणि मी अशा कसं भाजी असली ना, आता आपण त्यात कांदा वगैरे टाकतो, त्यामुळे मग ते फाटतं पराठा. म्हणून मी 2 चपात्या लाटून मग त्याच्यावर एक ठेवून पराठा लाटून घेते, जेणेकरून ते फाटत पण नाही आणि स्टफिंग पण पूर्ण चव बाजूने म्हणजे चव बाजून जातील. तर मग पराठा लाटून घेतला, व्यवस्थित भाजून घेतलं तेल टाकून. आणि अशा पद्धतीने मी करते, तर चांगला क्रिस्पीपणे भाजून घेतला. तर बघा किती छान झालेला आहे. आणि बघा लेयर स्टफिंगमध्ये कशी पूर्ण शेवटपर्यंत गेलेली आहे. तर मग कसं आहे, भाजीचं पण रोज उठून भाजी बनवायची काय टिफिनसाठी. तर मग बटाटा बनवला म्हणजे दोघांचं पण काम होतं आणि नंतर युगचं पण टिफिनचं असतं स्कूलचं. तर मग आता ह्यांचं रेडी झालं तर त्याला आपण रेडी करायचं. मग त्यांचा टिफिन वगैरे पॅक करून दिला. नंतर मग चहा बनवून चहा दिला, त्यांचा नाश्ता झाला. तर असा छान एन्जॉय केला. तर चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझा छोटासा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय.